मंदा, ओ मंदा, कुठे गेली? माय बहीण दरवाजासमोर एवढा कयाटा पडला आहे आणि कुठे गेली हे? सुनीले हाकलून दिलं आणि आता उठली का नाही उठली का झोपलीच आहे? हा, घराचं नाही पाहा लागत का आता? पाय ना म्हणा घराचं. मंदा, ओ मंदा, रश्मी. काय झालं पिंट्याचे बाबा? हाक मारली काय तुम्ही? काय म्हणून राहिले? काय म्हणून राहिली म्हणतो? पाय ना दरवाजासमोर किती कयाटा पडला आहे. हा, झाडझूड गिडझूड झाली नाही वाटते. 8 वाजून राहिले ना. आता सुटली काय का झोपली होती? आणि उठव ना त्या पोरीले, करायला लाव ना काही झाडझूड गिडझूड. पाय ना सगळे लोक येणं जाणे वाले कसे पाहून राहिले दरवाजाच्या इकडे. मार गयाटा पडलाय ना बाहेर. जाय झाडून काढ पहिले. आणि तुझी पोरगी उठली का नाही उठली? अहो मी गेली नाही तिच्या इकडे. काय माहित तिच्या रूम मध्ये झोपली असेल ते. पाहतो ना जाऊन. शाबास, असंच असंच चालू द्या, असंच चालू द्या. पहिले घे झाडू आणि झाडून काढ बरं तेवढं. मग पाहिजे काय आहे तर. जाय झाडून घे तेवढं. हो हो, झाडून घेते. माय बहीण ह्या पुट्टीचं काय करावं आणि काय नाही काय मी. बाप्पा, हे पोरगी तर अजूनही झोपलीच आहे बाप्पा. थोडा मोठा सूर्य निघाला डोक्यावर. तिची झोप उकडते का नाही उघडत? आता राधिका आहे नाही ना. आता दोघी जणी मिळून करून घेऊ संगमंग. आणि पोट्टी तर उठाचं काही नावच नाही घेऊन राहिली. रश्मी, रश्मी, रश्मी. हे पोट्टी रात्रभर मोबाईल पाहते. हा पा, तिच्या उशीजवळच पडला आहे मोबाईल. रात्रभर मोबाईल पाहले आणि मग काही नाही झोप लागल. आणि दिवसानं सूर्य निघेपर्यंत मस्त झोपा काढते. झोपा काढाले. रश्मी, रश्मी, उठ ना. पाय ना किती दिवस निघाला, किती झोपता. रश्मी. अमाय, हे पोट्टी त्यांना हालून राहिली ना डुलून राहिली. रश्मी, पाणी टाका लागलं ना तिच्या तोंडावर. तशी काही उठत नाही. काय होय आई, काय लावलं ते सकाळी सकाळी? झोपू नाही देत काय? हा, आज दिवस नाही निघाला तर येऊन गेली का तू चिल्लावाले कानाजवळ? काय ओरडून राहिली, काय म्हणून राहिली तुम्हाला सकाळी सकाळी? कायच्यासाठी हाका मारून राहिली एवढ्या वेळची? अहो रश्मी, चल ना, उठ ना. पाय ना किती वेळ होऊन राहिला. हा, जराशी झाडझूड गिडझूड करू लाग ना मले. अहो आई, याच्यासाठी तुम्हाला एवढं ओरडू ओरडू उठून राहिली होती काय? झाडझूड करायची आहे ना, करून देतो मी. पूर्ण घराची झाडझूड करून देतो आणि मग आरामानं झोपतो. पहिले मिले तोंडखिंड धुऊ दे आणि माझ्यासाठी चहा ठेव. चहा पितो आणि मग झाडझूड करून देतो तुले. बरं बरं, ये मग लवकर ये बरं. तोंडखिंड धुवून चहा ठेवतो मी. लवकर ये, नाही तर अजून तुझे बाबा ओरडन म्हटलं. चिल्लावून राहिले होते सकाळी सकाळी. दरवाजात भल्ला कचरा पडला आहे म्हणे. चल की झाडून घे बरं लवकर पूर्ण घर. हा, येतो, जाय तू. हे राधिका वहिनी काय गेली? मया इथं म्हटलं बस सकाळी सकाळी उठवायला चून गेली मले. अजून तर दिवस पार पडायचंच आहे. हा, दिवस जायचंच आहे अजून तर. फक्त जमतेम निघाला आता. काय काय करायला लावते काय माहिती आता मला करायला लावाले. मी गेली करत एवढे कामं. मया कुणी होत काही कामं करायसाठी. मला कामाचं करायसाठी ठेवलं का इथं? किती वेळचा चहा करून ठेवला रश्मीसाठी. पण हे पोट्टी याचा पत्ताच नाही आहे. तिच्या बाबाला तर सांगून दिलं मी का झाडून घेतो म्हणून. अजून येईन घेईन बाहेरून तर कचरा पाहिजे अजून बडबड करण. त्याला तर मिसच भेटून गेलं मला बोलायचं. आता सगळ्याचा सगळा दोष म्हटलं माझ्यावरच टाकला त्यानं राधिकाला जायचा. मी म्हटलं काय तिला जाय म्हणून. ते तर स्वतःच चालली गेली. करायला गेलो होतो काय आणि झालं काय? स्वतःच्याच भोवती आलं म्हटलं. सगळंचं सगळं स्वतःच्या भोवती आले. काय बरं रश्मी, लवकरच येतो म्हणे आणि किती उशीर लावून दिला. चहाही करून घेतला, सगळं करून घेतलं मी. हा, गॅस ओढाही पुसून घेतला. सकाळचे रात्रीचे भांडे होते तेही घासून घेतले. आणि तू याचा काही पत्ताच नाही. जा लवकर स्वयंपाक करा. चहा करून ठेवला तिथे. लवकर चहा पे आणि झाडझूड कर बरं. माया कबरीकून काही होत नाही. मायाकून एवढं वाकणं थोडी ना होते. आणि लहान चुकलं घर आहे का हे? एवढं मोठं घर आणि इथून ते तिथपर्यंत झाडणं आणि मी कंबर तर सारीची सारी हे कोणीच होऊन जाईल. घे तू लवकर चहा पे आणि घे बरं. झाडू घे बरं हातात आणि झाडून काढ बरं फरक फरक पूर्ण घर. हा, झाडतो. त्याच्यासाठीच ठेवलं त्यामध्ये, झाडासाठी. मया आईची कंबर दुखते म्हणते झाडल्यानं. जास्तच नखरे करते मग मया आईच्या एवढ्याला बाया तर म्हटलं सप कामाला जाते वावरात आणि घरचंही करते. आणि पहा बरं तिची कंबर दुखते म्हणते. हां, आणि महिनी दुखत काय? मी काय झाशीची राणी होय काय? झाशीची राणी असाले. हां, मै कंबर नाही दुखत वाटते. पण काय करू, अळली ना मी आता. झाडा तर लागलच. अहो चित्रा, तुला एक गोष्ट सांगतो. इकडे बरं. काय झालं हो? काय म्हणून राहिले? अहो काल मी बस स्टँडवर उभं होतो तर तो माझ्या मित्राने काय घनश्याम, मागच्या वर्षीच वारला तर तो. त्याची पोरगी नाही आहे का राधिका, ते नाही आहे काय, येऊन राहिली होती तिकडून बॅग गिग घेऊन. हां, तर काय झालं तर? परिवारी येते माहेर आले 4-8 दिवसासाठी. काय होते आली तर? कोण अशी म्हणून राहिली तर तुम्ही? अहो चित्रा, तसं काही नाही. आता पोरीबारी तर येतेच माहेरात नाही तर कुठंच येईल. पण नाही आहे काय, पोट्टीचा चेहरा भलताच सुचला होता. नाही आहे काय, तिचा चेहरा कसाच दिसून राहिला होता. मला तर असं वाटे का तिथे चांगलाच मारलं कोण ना कोण. आता ते तिकडून आली म्हणजे तिच्या सासरच्या इकडूनच आली असेल ना, तर तिच्या सासरच्या लोकांनं तिला लस मारलं वाटते. पोट्टीचा चेहरा पूर्ण सुचला होता.
मला नाही काय तिला पाहिलं ना ती एकदमच घनश्यामची आठवण आली. म्हटलं काय म्हटलं पोरीचं कसं काय, आणि मला विचारणं चांगलं नाही वाटलं. मय मन करे का तिला थांबवावं म्हणून तिला विचारावं म्हणून, पण म्या म्हटलं जाऊ दे म्हटलं. आता हे पोट्टी काही ध्यानात नाही दिसून राहिली. त्या तिच्याच धुंदीत होती ते, आणि बॅग घेऊन नाही काय सरळ सरळ निघून गेली. तिथं योग्य याला त्यालाही म्हटलं मी विचारतो म्हटलं तिला म्हटलं, पण तिने काय सरळ सरळच निघून गेली. हो काय हो खरं बोलून राहिले का तुम्ही? नाही तर काय खोटं बोलणार आहे का तुले? मी काय म्हणतो, मी विचारणं चांगलं नाही वाटत. तू जातं का जराशी पाय ना. आता तिचा बाप नाही आहे तर आपल्याला विचारपूस करावंच लागते थोडीशी. आता मित्र होता ना तो माया, किती काही म्हटलं तरी त्याच्या लेकरीला काय सोडून देतं काय? विचारपूस करावंच लागते. तसंही आपला शेजारही आहे आणि मित्रही होता, दोघे सोबतच आहे ना. जाय बरं तू जराशी शालू वहिनीजवळ जाय आणि काय आहे तर काय विचारून येईन. पण म्हणणे लागून राहिलं रात्रीपासून, सांगतो म्हणून राहिलो तुले आणि सांगितलंच नाही. तर जाऊ दे आता आठवण आली तर म्हणून सांगून दिलं तुले. जातं का जराशी शालू वहिनीजवळ आणि काय झालं तर पाय ना जराशी जाऊन. पण राधिका तर चांगलीच आहे स्वभाव ना, मस्तच आहे ती तर पोरगी, साधी सुधी आहे. आणि असं कसं केलं त्याची सासरच्या लोकांना? पण काय झालं काय नाही आपल्याला काही माहित नाही. मग आपण काय कोणाला दोष द्या? मी पहिले जातो शालूवहिनीजवळ आणि विचारतो काय आहे काय नाही तर, आणि मग सांगतो तुम्हाला. हो जाय अगोदर जाय मग पाहू काय आहे तो. शालूवहिनी हो शालूवहिनी, घरात आहे का हो शालूवहिनी? अरे चित्रताई तुम्ही आज एवढ्या सकाळी सकाळी काय झालं? काय नाही हो शालूवहिनी, आता म्हटलं येतो म्हटलं तुमच्या इकडून, म्हटलं आठवण आली तर कोण पावा सकाळी सकाळी यावं नाही का आम्ही तुमच्या घरी चहा बांधण्यासाठी? अरे असं काही नाही असं काही नाही चित्रताई, तुम्ही येत नाही ना सहसा एवढ्या सकाळी सकाळी म्हणून विचारलं असंच. सकाळी काय तुम्ही तर तशाही नाही येत. जाता येता दिसलं तर तेच बोललं दोन गोष्टी, नाही तर येतं तरी काय तुम्ही आमच्या घरी? आज आल्या ना म्हणून सहसा असंच विचारून घेतलं. शालूवहिनी राधिका आली ना म्हणते, राधिका दिसली ना तुमच्या भावाले, म्हणूनच म्हटलं राधिकाला भेटतो म्हटलं थोडीशी म्हटलं. हो आली ना राधिका. पण काय हो वहिनी असं काय झालं? तुमचा चेहरा तर चांगलाच उतरून गेला राधिकाचं नाव घेतल्याबरोबर. काही झालं काय पोरीले? हो चित्राबाई काय सांगू आता. हो शालूताई मी नाही काय राधिकाचंच विचारायला आली होती. तुमच्या भावाला नाही काय काल बस स्टँडवर दिसली. ते म्हणे मी पोरीला पाहिलं म्हणे तर पोरीचा चेहरा सुचला होता म्हणे. असं वाटे म्हणे का तिच्या चेहऱ्यावर मार लागलाय म्हणून. आता म्हणे बोलायला गेलो म्हणे तर त्याला चांगलं नाही वाटून राहिलं होतं. ते गाडीतून उतरून राहिली आणि जाऊ तिच्यासोबत बोलायला काय झालं काय नाही. पोरगी बोलते नाही बोलत आणि ते असं विचारच करून राहिले होते. तर राधिका पटापट निघून आली म्हणते इकडे घराकडे आणि त्याचं काही बोलणं झालं नाही. तर त्याला काही बरं नाही वाटून राहिलं होतं. आता तुम्हाला तर माहीत आहे राधिकाचे बाबा आणि तुमचे भाऊ हे किती घनिष्ठ मित्र होते ते, तर त्यांना चांगलंच नाही वाटून राहिलं. ते मला म्हणे स्वयंपाक नंतर कर म्हणे, पहिले म्हणे तू विचारून ये म्हणे राधिकाचं काय आहे काय नाही तर. आणि तसंही मही म्हणणे लागली मग असं ऐकलं तर म्हणून नाही का मी सकाळी सकाळी इकडेच येऊन गेली विचारासाठी. आता चित्रताई तुम्हाला काय सांगू, तुम्हाला तर माहीत आहे मी राधिकाचा स्वभाव, मी पोरगी कशी आहे तर. आता तुम्ही तर तिला लहानपणापासून पाहून राहिले. आता तिचा एवढा नरम स्वभाव असूनही म्हटलं तिच्या घरचे लोक काही चांगले नाही. तिचे सासरचे, तिची नणंद आहे एक, तशा तर तिला 2 नंद आहे पण तिची नणंद आहे एक. ते नाही आहे काय तिचं लग्न झालं 15-20 दिवस राहिली तिच्या सासरी आणि येऊन बसून गेली. पहिले तर तिच्या घरचं सगळं काही चांगलं होतं, पण आता तर म्हटलं नणंद जेव्हापासून तिच्या घरी आली ना तेव्हापासून त्याची लयच भांडणं होऊन राहिले. आणि हे काय करते नणंद एकाचे 2 दोनाचे 3 लावून सांगते तिच्या नवऱ्याले तिच्या सासूले. आणि तिची सासूही म्हटलं विश्वास ठेवते आणि तिचा नवराही विश्वास ठेवते. आणि असंच काही झालं आणि त्याच्यावरून म्हणते घरात वाद झाला आणि तिच्या नवऱ्यानं तिला चांगलंच मारलं. आणि मारले माझ्या पोरीले असं का माझ्या पोरीचा पूर्ण चेहराच हे करून टाकला. मोठे मन दुखून राहिलं होतं बाई माया. असं मन करे का त्या पिशाचाले तिथंच जाऊन पिचका. पण काय करू ह्या पोरीच्या ना पूर्णचा पूर्ण सबूर घ्यायला लागते अंगावर. राधिका अरे बाप रे बाप काय होय हे. अरे चित्र काकू केव्हा आल्या तुम्ही? अगं राधिका मी आत्ताच आले, पण तुझी हालत तर बघ कशी झाली तुझी हालत. एवढी चांगली मुलगी तू, एवढी हुशार, सगळं काही समजदार, आणि कसं केलं का स्वतःचं? एवढं काय दुसऱ्याचं हे करणं हित करणं का स्वतःच्या जीवावर बेतून जाईल? कोणी केलं तुझ्यासोबत हे सांग मला सांग फक्त तू कोणी केलं तुझ्यासोबत हे. हो चित्र काकू तुमच्याशी काय लपू आता मी. माझ्या घरचा काही ताल बरोबर नाही. माझ्या सासरचा, माझी नणंद आहे एक, ती सासरी न जाता माहेरातच पडली राहते
आणि पूर्णचं पूर्ण घर तिच्या मागं घुमते. आणि माझी सासू तर तिचंच ऐकते आणि ती जे म्हणते तीच सर्व करते. आणि आपण काही म्हटलं का मग घरात वाद होतो. आणि मी सगळे कामं करते तरी माझी सासू म्हणते की तू काहीच करत नाही. माझ्या नवऱ्याचे कानं भरते दोघीजणी, म्हणते का आम्हीच करतो म्हणते सगळी कामं म्हणते. आणि याच्यावरूनच वाद होऊन मग ते मला मारतात, खूप मारतात काकू, खूप मारतात. आता माझ्याकडून सहन नाही होत, म्हणून मी माझा बॅग भरला आणि त्यांना सांगून दिलं की जेव्हापर्यंत माझी नणद जाणार नाही तिच्या सासरी तेव्हापर्यंत मी काही येणार नाही. अगं राधिका, तुझ्या नंदीच्या मुळे काय तू तुझा संसार बरबाद करते का? हा? अहो चित्रा काकू, मी सगळा प्रयत्न केला, प्रेमाने हट्टाने सगळं करून बघितलं, पण माझ्या घरच्यांवर काहीच त्याचा परिणाम होत नाही. आता काय करू मी, मला काही समजेनासं झालं. अगं राधिका, किती सहन करशील तू? तुझी नणद जर गेलीच नाही तिच्या सासरी, माहेरातच पडून राहिली तर काय तू तुझ्या संसाराचं वाटोळं करशील काय? वाटोळं कराले? हा, तू ऐक माझं, तू कशाला एवढं सहन करतेस? अहो चित्रा काकू, मला तर समजेनासं झालंय, काय करू काय नाही. माझ्या मुलीवर त्यांनी एवढा अत्याचार केला. आम्ही आमच्या मुलीला फुलासारखं पोसलं, तिला कधी हात सुद्धा लावला नाही, तिला कधी रागावलं सुद्धा नाही. आणि बघा बघा कसं जनावरासारखं मारलं त्यांनी, त्यांना माणुसकी सुद्धा नाही आहे. अगं राधिका, तू माझं ऐक, तू सरळ पोलीस स्टेशनमध्ये जा आणि तुझ्या नवऱ्याविरुद्ध, तुझी सासू आणि तुझी नणद यांच्याविरुद्ध तू गुन्हा दाखल कर अत्याचाराचा. काय म्हणता तुम्ही काकू? पण हे बघ राधिका, तू पण काही नको करू. तू माझं ऐक, जेव्हापर्यंत तू त्यांना धडा शिकवणार नाही ना तेव्हापर्यंत ती तुझी काळजी नाही घेणार. माझं ऐक तू. चित्राताई, काय बोलून राहिला तुम्ही? रिपोर्ट देऊ त्याच्या नावाचा? हे पशालूताई, तुझ्या मनाला बांध लावून तुम्हाला हे करावंच लागेल, कारण की जेव्हापर्यंत तुम्ही असा कदम उचलणार नाही ना तेव्हापर्यंत त्यांना ठाम उत्तर भेटणार नाही. त्यांनी खूप अत्याचार केला आपल्या राधिकावर, पण आता नाही. त्यांची रिपोर्ट द्या तुम्ही आणि मग पोलीसच बघतील काय आहे ते. पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट? आम्ही तर कधी पोलीस स्टेशनची पायरीसुद्धा चढलो नाही. आता सल्ला देणारे तर खूप आहे, पण संसाराचं कसं? जर आज मी एवढा मोठा पाऊल उचलला तर पुढे जाऊन हाच पाऊल माझ्या गळ्यात टांगेल. मला माहीत आहे माझा नवरा आणि माझी सासू इतकी काही खराब नाही, फक्त या रश्मीमुळे माझ्या घराचं, माझ्या संसाराचं सारं वाटोळं झालंय. बस ही रश्मी तिच्या सासरी चालली गेली ना तर माझ्या घरी काहीच टेन्शन नाही राहणार, काहीच टेन्शन नसाले. पण हे जेव्हापर्यंत रश्मी आहे ना घरी तेव्हापर्यंत माझं काही भलं होणार नाही आहे, हे मला नक्की माहीत आहे. अगं राधिका, हे काय म्हणते चित्रा काकू? बघ ना इकडे. अगं बाई चित्रा, काय मत आहे मग तुझं? अहो चित्रा काकू, मला माहीत आहे तुम्हाला माझी काळजी आहे, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता, म्हणूनच तुम्ही मला हे सांगायला. पण एक सांगा, जर मी एवढा मोठा पाऊल उचलला तर मी मग कोणत्या तोडाने त्या घरात राहायला जाणार? तुम्ही सांगा. एक वेळा मनात जर वाईट भरलं ना तर ते निघणं खूपच अशक्य होते म्हटलं. पण मग तू एवढा त्रास सहन करत बसशील का? तू मला सांग. वारंवार एवढी मार सहशील का तू? हां, हे मार सहन शक्य आहे का तुझ्याकडून? मला तर वाटते चित्रताई एकदम बरोबर म्हणायला. त्यांना सुद्धा अद्दल दाखवू आपण, चांगली अद्दल घडवू तुझ्या सासूला आणि तुझ्या नंदेला. तू एक रिपोर्ट देऊनच दे बाई पोलीस स्टेशनमध्ये. आता त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्येच ओढत आणू. आई, माझं तू ऐक. मला माहीत आहे तुझ्या मुलीसोबत त्यांनी खूप अत्याचार केले आणि खूपच वाईट व्यवहार केला, पण आई, एक वाईट पाऊल माझा संसार बर्बाद करू शकते. आई, तू ऐक माझं. सध्या तर नाही, जर पुढे गरज पडली तर नक्कीच जाऊ पोलीस स्टेशनमध्ये, पण सध्या आपण वाट पाहू त्यांच्याकडून काय येते काय नाही. ती रश्मी सासरी जाते की नाही. तू माझं ऐक आई, तू माझं ऐक. अगं तायडे, किती दिवस सहन करशील हे सगळं? झाले खूप दिवस. ते तुझ्या नंदेने तर तुला पूर्णचा पूर्ण वनवास सहन करायला लावलाय. केव्हापर्यंत सहन करशील तू हे सगळं? तू सहन करू शकते, पण मी नाही. मी माझ्या मुलीला काहीही त्रास होऊ देणार नाही. अगं आई, थोडा वेळ दे त्यांना सुद्धा आणि मला सुद्धा, मग माहिती पडते काय होते ते. मग करू आपण विचार, रिपोर्ट करायचा की नाही. हे बघ राधिका, समजावणं माझं काम आहे आणि तू जेव्हा पण विचार बदलशील तेव्हा तू मला सांगायचं, कारण की माझा भाऊ पोलीसमध्ये आहे आणि तुला सगळी मदत मी करेन. काही टेन्शन नको घेऊ तू. अहो काकू, तुम्हाला माझी काळजी आहे, मला माहिती आहे, पण माझा नवराही एवढा वाईट नाही, माझी सासू पण एवढी वाईट नाही आणि सासरबुवा तर खूपच चांगले. फक्त माझ्या नंदेमुळे सगळ्या घराचा धिंगाणा झाला. माझे नंदेनं कानं भरू सगळ्यांची मनं पलटून दिले म्हटलं माझ्याबद्दल. फक्त माझी नणद जर चालली गेली ना तिच्या सासरी तर म्हटलं माझा संसार सुखाचा नांदेल काकू.
पण ताईडे असं होईल का? आणि त्यांनी जर जीवनभर तिला माहेरात ठेवलं तर मग कशी करशील तू? मला नाही वाटत ती एवढ्या दिवस माहेरी राहील म्हणून. जर मी तिथे नाही असली तर. तिच्या तर कामं करायच्या खूप जीवावर येते. पण पाहू आता पुढे काय होते ते.